बलिदान करून दिलं। आणि म्हणून संत महापुरुषांना सुद्धा सांगावं लागलं, जसं तूप खाल्लं की रूप येतं, जसं तूप खाल्लं की रूप येतं, तसं हे महावाक्य हे तत्व आणि ब्रीद अंतकरणामध्ये आलं की काय होतं, ज्यांच्या नामाने खुलतो माझा मुखडा रे, श्रीपाद बाबा माझ्या यजमान को एका माणसाने विचार केला, त्याला दोन मित्र होते। आता त्या तिघही मित्रांनी विचार केला, म्हणे बघा गावामध्ये काही ठेवलं नाही, 5-5 हजार रुपये घ्यायचे आणि तिघांनी शहराच्या बाहेर जायचं आणि काहीतरी व्यवसाय टाकायचा, काहीतरी व्यवसाय टाकायचा। आता तिघही मित्रांचा विचार झाला, तिघांनी 5-5 हजार रुपये सोबत घेतले आणि गावाच्या बाहेर गेले। गावाच्या बाहेर गेले, पण शहर मात्र लांब होतं, जंगलाच्या मधोमध आले आणि त्या जंगलाच्या मधोमध तिघही मित्रांनी विचार केला, म्हणे आता काय करायचं, आता मात्र आपल्याला शहर इथून लांब आहे, या जंगलामध्ये आपण तिघांनी पडायचं। तिघांनी ही जंगलामध्ये पडायचं, पण त्या 3 मित्रांमधून 2 मित्र जे होते ते सगळ्या काही गोष्टीचे ऐकून होते, पण एक होता तो आगाऊ होता। काही लोक खूप आगाऊ असतात, एक आगाऊ होता। याने सांगितलं त्या मित्रांना, म्हणे त्या दोघही मित्रांनी सांगितलं की एखाद्या झाडाच्या आडोशाला आपण जाऊन झोपू, रस्त्यावर झोपायचं नाही म्हणे। आता हा आगाऊ जो होता याने सांगितलं, म्हणे नाही झोपायचं तर रस्त्यावर झोपायचं, आडोशाला झोपायचं नाही। या दोघांनी सांगितलं, म्हणे बाबा अरे जाऊ दे, याच्या मागे काही लागू नको। हे दोघही गेले आणि एका झाडाच्या आडोशाखाली झोपले आणि हा मात्र अगदी रस्त्यामध्ये झोपला। जसा का रस्त्यामध्ये झोपला, सकाळचे 4 वाजले आणि त्या जंगलामधून चोर जात होते। त्या जंगलामधून चोर जात होते, एका चोराचा पाय याला लागला। काय झालं, एका चोराचा पाय याला लागला। आता त्या चोरांनी विचार केला, अरे म्हणे कोणीतरी पेताड आहे आणि तो या ठिकाणी पडलेला आहे ना, तो या ठिकाणी पडलेला आहे। याला राग आला आणि हा लगेच उठून बसला, म्हणे कोणाला पेताड म्हणतो, हा उठून बसला, म्हणे कोणाला पेताड म्हणतो, अरे मी वारकरी म्हणे, अस्सल वारकरी, बघ म्हणे गड्यामध्ये माळ आहे म्हणे माझी म्हणे। तेवढ्यात दुसऱ्या चोरने सांगितलं, म्हणे जाऊ दे सोड रे म्हणे, माळकऱ्यांजवळ काहीच राहत नाही, माळकऱ्यांजवळ फक्त तुळशी माळ असते म्हणे, माळकऱ्यांजवळ काही राहत नाही। पण याने शांत बसावं की नाही, याने सांगितलं आगाऊपणा केला, म्हणे अरे कोणाला म्हणतो, याच्याजवळ काहीच नाही, माझ्याजवळ 5,000 रुपये आहेत म्हणे। काय सांगितलं, माझ्याजवळ 5,000 रुपये आहेत म्हणे।
तिसऱ्या चोराने सांगितलं म्हणे जाऊ दे रे बाबा म्हणे हा एकटा आहे म्हणे बसलेला म्हणे. हा लगेच सांगतो आणि गुट्टू ते दोनांचा या ठिकाणी संबंध होता का? याने लगेच सांगितलं म्हणे कोणी सांगतं मी एकटा आहे असं. अजून माझ्या सोबत 2 जण आहेत आणि एवढंच नाही माझ्याजवळ जसे 5,000 आहेत त्यांच्याजवळ 5,000 आहेत. चोरांनी तिघांनाही घेतलं आणि बेदम मारलं म्हणजे आप मारे सोमवारे विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून बाबा अरे जसं रूप खाल्लं तूप खाल्लं की रूप येतं, जसं तूप खाल्लं की रूप येतं, अंतकरणामध्ये ब्रीद ते तत्व ते नामाचा घोष झाला की चेहऱ्यावर प्रसन्नता येते. आणि म्हणून आता काय करायचं तुकोबाराय सांगतात आता मला माझ्या सद्गुरूंपासून वेगळं जायचं नाही. मी आणि माझे सद्गुरू एकच आहे नव्हे नव्हे मला माझा त्यांनी स्वीकार केलेला आहे ना तर याच्या पुढे मात्र काही नाही बाबा. आणि म्हणून माझ्या सद्गुरूंची त्या चरणावर माझी नितांत श्रद्धा आहे आणि फक्त आता मला तिथेच राहायचं आहे नव्हे नव्हे या चरणाला माझ्या अंतःकरणामध्ये साठवायचं आहे. तुकोबारायाने साठवलं अभंगाचं तृतीय संपुट हृदय पेटी माणसाजवळ श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. निष्ठा असावी पण निष्ठानिष्ठी नसावी. आणि म्हणून एकदा एका गुरुवर यांनी आपल्या शिष्याला सांगितलं म्हणे बघा स्त्रियांशी बोलायचं नाही. काय करायचं नाही? स्त्रियांशी बोलायचं नाही, स्त्रियांना स्पर्श करायचा नाही, स्त्रियांशी बोलायचं नाही, संभाषण करायचं नाही म्हणे स्त्रियां. गुरूंनी त्यांना सांगितलं आणि दोघही शिष्य मात्र भिक्षा मागण्यासाठी पलीकडच्या गावाला गेले. मध्ये नदी आडवी होती, नदीला पूर आला. तिकडून या गावामध्ये येण्यासाठी त्या दोघही शिष्यांना मात्र काय करावं काही सुचत नव्हतं. पहिल्या तीरावर एक स्त्री उभी होती आणि त्या स्त्रीने सांगितलं म्हणे दादा अहो तुम्ही सात्विक माणसं दिसताय, लहानसं लेकरू मात्र घरी आहे, मला इकडच्या या गावामध्ये जायचंय, पलीकडे जायचंय, मला नदीच्या पलीकडे जायचंय, मला जरा एवढी नदी पार करून तिकडे मला नेऊन पोचवाल का? गुरूंनी काय सांगितलं होतं? स्त्रियांशी संभाषण करायचं नाही. आता मात्र या दोघही शिष्यांना प्रश्न पडला. त्याच्यामधून एक शिष्याने विचार केला म्हणे बघ ताई अहो तुम्हाला मी या पैलतीरापर्यंत नेऊन सोडवतो म्हणे. त्यांच्याशी बोलला. दुसरा शिष्य सांगितलं दुसऱ्या शिष्याने म्हणे का रे गुरूंनी नाही सांगितलं होतं स्त्रियांशी संभाषण करायचं, कशाला संभाषण करतोय म्हणे स्त्रियांशी. म्हणे तू शांत बैस. पुन्हा मात्र याने सांगितलं म्हणे ताई या नदीला पूर आलेला आहे, तुम्ही एक काम करा म्हणे माझ्या खांद्यावर बसा, तुम्ही माझ्या खांद्यावर बसा, तुम्हाला मी पैलतीराला सोडतो म्हणे. आता मात्र याची आचवताला याला राग आला. या शिष्याला राग आला आणि याने सांगितलं म्हणे अरे बोलायचं नाही सांगितलं होतं, स्पर्श करायचं नाही सांगितलं होतं आणि तू काय करतोय म्हणे खांद्यावर बसवतोय, तू खांद्यावर बसवतोय. याने सांगितलं म्हणे तू शांत बस.
याने त्या बाईला उचललं, आपल्या खांद्यावर घेतलं, नदीच्या पैल तीरावर सोडलं. या शिष्याला राग आला, दुसऱ्या शिष्याला. हा रागाने आणि तावातावाने सद्गुरूंकडे गेला आश्रमामध्ये आणि सद्गुरूला सांगितलं म्हणे, अहो सद्गुरू, तुम्ही आम्हाला स्त्रियांशी संभाषण करायचं नाही सांगितलं होतं, स्पर्श करायचा नाही सांगितलं होता, पण याने संभाषणही केलं आणि नवे त्या महिलेला उचलून, त्या बाईला उचलून आपल्या खांद्यावर घेतलं आणि नदीच्या पैल तीराला सोडलं म्हणे. तेवढ्यात तो तिकडून शिष्य घरी आला. त्या सद्गुरूंनी त्याला सांगितलं म्हणे, बघ, अरे त्याने त्या महिलेला खांद्यावर घेतलं आणि पैल तीरावर सोडून आलं म्हणे, तो आश्रमापर्यंत घेऊन आला म्हणे. आलं लक्षात? तू पैल तीरावर सोडून, तो पैल तीरावर सोडून दिलं म्हणे त्याने बाईला, पण तू कुठे घेऊन आला? श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी, निष्ठा असावी परी निष्ठा निष्ठी नसावी. आणि म्हणून त्या संत महात्म्यांसाठी तुम्ही आपण त्यांनी ही ज्योत जी लावून दिली अंतःकरणामध्ये, हळूहळू दिवसानुदिवस मात्र तेल घालण्याचं काम त्यांचं चालू आहे, वात पुढे करण्याचं काम सुद्धा त्यांचं चालू आहे. पण आमचं सुद्धा काहीतरी आमचं सुद्धा थोडंफार असेल. आणि म्हणून फक्त आणि फक्त तुम्हा आपल्याला करायचंय, कराटाडी बोला मुखी नाम, कराटाडी बोला मुखी नाम, हो कराटाडी बोला
वेला असता जाता रवी धरवेला बाह्य सागर हेळा तरवेला परी त्या संतांची भेटांना होईल का. पण तरी सुद्धा खूप काही सोपं करून दिलं तुम्हा आपल्याला. आणि नव्हे हीच गोष्ट अंमलात आणून दिली. त्यावेळेस बाबा होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी जीवाचं सोनं केलं आणि आज सुद्धा संत महापुरुष जीवाचं आमचं सोनं करतायत. आणि म्हणून आज सुद्धा खऱ्या रीतीने मातीला किंमत आली. त्यांनी हातामध्ये माती धरली होती आणि हातामध्ये माती धरली आणि त्या मातीचं काय केलं हो, सोनं करून टाकलं महाराज. आणि म्हणून हा सुवर्ण दिवस तुमच्या माझ्यासाठी आज हा उजाडला. आणि म्हणून सांगते तुम्हाला आत्मउन्नती आणि विश्वशांती अखिल भारतीय स्वानंद प्रेमळ मंडळ चौथा सद्गुरू अप्पाजी बाबा, सद्गुरू आईसाहेब, सद्गुरू बापूजी बाबा या महात्म्यांच्या अतिशय सुंदर अशा प्रयत्नाने इथपर्यंत तुमच्या माझ्यापर्यंत हा ओघ आलेला आहे. आणि नवे तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमयी. आता मात्र त्यांनी त्यांच्यामध्ये आम्हाला सामावलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये सामावलेलं आहे म्हणून आप्पाजी वेगळे नाहीत, आम्ही वेगळे नाहीत, बापूजी वेगळे नाहीत, आम्ही वेगळे नाहीत, आई साहेब वेगळे नाहीत आणि आम्ही वेगळे नाहीत. त्यांनी आम्हाला काय केलंय, त्यांच्यामध्येच आम्हाला सामावून घेतलं. आणि म्हणून जाता जाता फक्त एवढंच सांगते की बाबा जीवनामध्ये अविरत असं जे स्तोत्र जी क्रांती महापुरुषांनी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये करून दिली, अविरत फक्त आणि फक्त त्याच गोष्टीकडे लक्ष ठेवायचं. बाकीचं कितीही जरी कधी केलं तरी याच्यामधून निघणार काही नाही. आणि म्हणून संतांच्या चरणावर विनम्र अभिवादन करते. आप्पाजींना या ठिकाणी प्रणिपात करते, बापूजींना प्रणिपात करते. आणि म्हणून तुम्हा समस्त साधक वृंदांना, अगदी समस्त गुरुवर्यांना सगळ्यांनाच मात्र प्रणिपात करते. आणि या ठिकाणी तुकोबार आहे तुम्हा आपल्याला सांगतात की बाबा रे, हा माझा पूर्व सुकृताचा ठेवा काहीतरी ठेवलेला होता आणि म्हणून तो मला कळायला भेटला. अभंगाचा चतुर्थ चरण तुका म्हणे होता ठेवा
जय हरी मंडळी. जय हरी. खूप आनंद. गुरुनिष्ठा, गुरुतत्व आणि गुरुतत्वाची जी उपासना ज्या संतांच्या माध्यमातून होते अशा महान संतांचं कार्य करणाऱ्या आपल्या भगिनी, गुरुभगिनी आपल्या समोर मोठे झाले. आपल्या समोरच आपल्याला मोठेपणाचं ब्रीद सांगण्याची तरतूद संतांची जशीच्या तशी आपल्या समोर मांडली. खूप खूप धन्यवाद. अशीच कार्यप्रणाली आईजींकडून घडत राहो अशी सद्गुरूंच्या चरणी विनीत प्रार्थना करतो. आज आपल्या या धर्मकार्यासाठी कालच्या सत्रामध्ये वासुनानाजींनी 11,111 रुपये दान केलेलं होतं, पण मनात बदल झाला. 1000 रुपये वाढायचे होते म्हणे. 1000 वाढले ना, तर 11,000 न देता 12,111 रुपये वासुनानाजींनी या ठिकाणी दिलेले आहेत. अशी सगळ्यांच्या मनात उपरती हो अशी सदिच्छा व्यक्त करतो. श्रीमान हरिभक्त पारायण भरतरीनाथ बापूजी यांच्याकडून सुद्धा 11,000 रुपयाचं दान आलेलं आहे. तसेच श्रीमान भट्टूसिंग चंद्रसिंग राजपूत या महात्म्यांकडून एक तेल डबा आलेला आहे. श्रीमान धनसिंग मास्तरजी बाबा यांच्याकडून 30 किलो तांदूळ आलेले आहेत. श्रीमान धर्मराज भगवान पाटील उर्फ आबाजी यांच्याकडून शेवटच्या दिवसाच्या पंक्तीसाठी लागणारी मिठाई स्वरूपाने शिरा बनवण्याची जी सामुग्री आहे, 25 किलो रवा, 25 किलो गूळ, 20 किलो तेल, 1 किलो काजू कतरी, 1 किलो काजू तुकडी, 1 किलो बदाम आणि 1 किलो मनुका अशी शिद्याची सामुग्री आबाजींकडून म्हणजे अंकलजी आणि आबाजींकडून आहे. तसंच श्रीमान बिपिन अभिमन पाटील यांच्याकडून 1 तेल डबा, 26 किलो तांदूळ या धर्ममंडपात प्रदान केलेले आहेत. तसेच श्रीमान अनिल अभिमन पाटील विजयनगर यांच्याकडून 1,100 रुपये या ठिकाणी दान आलेलं आहे. दिनेश अभिमन पाटील विजयनगर यांच्याकडून सुद्धा 1,100 रुपयाचं दान आलेलं आहे. विजयनगर यांच्याकडून सुद्धा 1,100चं दान आलेलं आहे. पाटील लक्ष्मीनगर यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाचं दान आलेलं आहे. सायन शुगर एवढे लांबून 500 रुपयाचं दान आलेलं आहे. मधुकर पांडुरंग मिस्त्री लक्ष्मीनगर यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं दान आलेलं आहे. मदन सिंग पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं दान आलेलं आहे. एका महात्म्यांनी 100 रुपयाचं गुप्त दान केलेलं आहे. श्रीमान नानासाहेब पाटील दुसानेकर यांच्याकडून 511 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान नरेश गोरख खैरनार लक्ष्मीनगर यांच्याकडून 251 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान राजाराम गिरधर पटेल रामकबीर सोसायटी मधनं 201 रुपयाचं दान आलेलं आहे. राजूभाई रविदास पटेल कृष्णापार यांच्याकडून 200 रुपयाचं दान आलेलं आहे. खुशाल पाटील लक्ष्मीनगर यांच्याकडून 1,100 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान रामराव पाटील यांच्याकडून 3,151 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान योगेश दिवान सिंग राजपूत यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं दान आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजचे जे अन्नदाते महात्मे आहेत श्रीमान वासुदेव नानाजी यांचं ताईजींच्या हस्ते श्रीफळ देऊन स्वागत होईल. दिलीप नानाजी यांचं सुद्धा श्रीफळ देऊन स्वागत होईल. आणि सगळ्यांसाठी या ठिकाणी आयोजन आहे.
उद्या आपल्या संत परंपरेतील महानुभाव, आपल्या खानदेशातलं महान दैवत म्हटलं तरी हरकत नाही असे आपले सर्वांचे हृदयस्थान असलेले आप्पाजी बाबा यांचं सुसरावे असं कीर्तन होईल. तरी ज्यांना ज्यांना माहिती असेल नसेल त्यांच्यापर्यंत मात्र आप्पाजींचे शब्द सुमन पोचवत आणि त्यांच्या हृदयात सुद्धा जिवंत परंपरेचं ब्रीद पोचो अशी अपेक्षा व्यक्त करतो. पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरुनाथ भगवान की सगळ्यांना एक जाहीर सूचना आहे. हा धर्म मंडप भगवान की जय 8 दिवसासाठी आहे. 8 दिवसातले 5 दिवस आपले निघून गेले. उर्वरित काही 2 मिनिटं बसा माया होऊन 2च मिनिटं आता होई बसल्या च्या प्या. आज नंतर आहे ना 3च दिन च्या भेटी, नंतर कोणी च्या प्यात पाजाली हो नाही. तर उद्या आणि परवा 2 दिवसानंतर या ठिकाणी समापन होईल. परवा सगळ्यांनी मात्र सकाळी पालखी सोहळा राहील आणि पालखी सोहळ्याचं सगळ्यांनी मात्र आनंदमय मंगलमय वातावरण करून पालखी सोहळा पूर्ण विजयनगर, लक्ष्मीनगर आणि स्वस्तिक नगरच्या मंदिरापर्यंत जाऊन आपला पालखी सोहळा समापन होईल. आणि पालखी सोहळ्यानंतर कोणालाही घरी स्वयंपाक करायची त्या दिवशी गरज राहणार नाही. या ठिकाणी पालखी सोहळ्याच्या दिवशी सायंकाळी सगळ्यांना जाहीर पंगत राहील. सगळ्यांनी आपापलं पालखी सोहळ्यातनं सरळ इथं यायचं, भोजन करायचं, कीर्तन ऐकायचं आणि मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात राहील. आणि कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्या महानुभावांना काल्याच्या दिवशी समस्त नगरवासियांना जाहीर महाप्रसादाचं जाहीर आमंत्रण राहील. कोणीही विसरायचं नाही. सगळ्यांनी एक दुसऱ्याला सांगून मात्र महाप्रसादाचा आनंद घ्यायचा राहील अशी सगळ्यांना विनीत प्रार्थना करतो. आणि आजची सेवा समापन झाली अशी जाहिरात करतो. जय विठ्ठल, जय